होता। आज इथं कित्येक 10-5 किलो मिरच्या आपण हवनात टाकलेल्या आहे, पण आई अंबाबाई प्रत्यंगिरा माताची आणि बाबा काल भैरव महाकाळची अशी कृपा आहे की एक जणाला सुद्धा ठसका लागला नाही। मी जेव्हा मिरच्या अशा फिरवत होते आणि याच्यात टाकत होते तर मी आई अंबाबाई जगज्जननी मा प्रत्यंगिराला प्रार्थना करत होते की जे पण इथं माझे शिवभक्त आलेले त्यांची ती भूत बाधा, पिशाच बाधा, डाकिनी, शाकिनी, वेताळ विद्या, जे ग्रह दोष आहे, जो पितृदोष आहे, जो मातृदोष आहे, यांचा जो नाना प्रकारचा दोष आहे, ज्या दोषाने ग्रस्त यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जरी त्रास असेल, त्यांना कोणाचाही त्रास असेल, जे दुश्मन शत्रू यांच्यावर जळत असेल तर यांचे सर्व दोष देवी आई अंबाबाई दूर कर आणि माझे जे भक्त लोक इथे आलेले बाबा महाकालचे भक्त आले त्यांच्यावर तू असीम कृपा कर असं म्हणून मी त्या आहुत्या त्याच्यामध्ये सोडत होते आणि त्या आहुत्यांचं सगळं फळ तुम्हाला भेटणार आहे। बाबा महाकालची कृपा तुमच्यावर प्राप्त होणार आहे। म्हणून आज तुम्ही एक शपथ घ्यायची या दरबारामध्ये की तुम्ही आपल्या दरबाराचं नाव जनाजनापर्यंत पोहोचणार आहे, पूर्ण जनमानवापर्यंत तुम्ही आज आपल्या दरबाराचा प्रचार करणार आहे। बाबा महाकालचं नाव तुम्ही पोहोचवणार आहे। सर्वांनी रोज ओम नमः शिवायचा जाप करायचा। सर्वात